ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक साईडला या पेपर पॅटर्नचा वापर करून इथे एक डिझाइन बनवणार आहोत, जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत। अशा डिझाईन्स तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे आणि ही डिझाइन अगदी परफेक्ट पद्धतीने कशी बनवायची हीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा जो पेपर पॅटर्न आहे हा 36 चेस्ट साईजचा पेपर पॅटर्न आहे। बॅक साईडला पॅक आहे, फ्रंटला डीप आहे। याची परफेक्ट कटिंग कशी करायची किंवा हे पेपर पॅटर्न्स कसे बनवलेले आहेत याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। याच्या पुढे आपण आता याच पेपर पॅटर्नचा वापर करून बॅक साईडमध्ये डिझाइन कशी बनवायची किंवा इथे एखादा जर पॅच घ्यायचा असेल, कोणत्याही प्रकारचा घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ती डिझाइन कशी बसवायची हे आपण आज बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय बघायचं आहे, तर हा आपण पेपर पॅटर्न घेतला, मी तुम्हाला याच्यावरती समजावते आणि नंतर आपण फॅब्रिकवरती कसं घ्यायचं हे पण बघणार आहोत। तर आता खालच्या बाजूने आपल्याला 2.5 इंचांची इथं पाठीमागे बेल्ट तयार हवा आहे। तर खालून आपण 3.5 वरती मार्क करायचं आहे, कारण वरच्या बाजूला अर्धा इंच फिनिशिंग आणि खाली अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार, त्याच्यामुळे तयार आपला 2.5 राहण्यासाठी आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे। ओके, तर इथून घेतलं 3.5 इंच। इथे या बाजूला आपल्याला तुम्हाला इथे मध्ये अंतर किती हवं आहे, अर्धा इंच हवं आहे की 1 इंच हवं आहे, याच्यानुसार तुम्हाला इथलं मधलं अंतर घ्यायचं आहे। जे पण तुम्हाला इथं तयार रेडी अंतर हवं आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। मला इथे फक्त अर्धा इंच तयार हवा आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं तर वरून 1.5 वरती मी एक मार्क देऊन घेणार आहे। तर बघा या पद्धतीने इथे मी 1.5 वरती एक मार्क देऊन घेतला। ओके, तर हा मार्क देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला याची रुंदी सिलेक्ट करायची आहे की किती असायला पाहिजे। ही आता या पॅचमध्ये आपल्याला आपला पॅटर्न बनवायचा आहे, हे आपलं फिक्स झालं बरोबर। तर आता याची रुंदी ठरवण्यासाठी आपल्याला सेम इथे जे आपलं हे अंतर आलेलं आहे तर हे मोजून घ्यायचं तुम्हाला किती आहे ते। तर हे जेव्हा आपण इथून बघू तर हे आहे आपलं 3.5 ला एक लाईन कमी आहे। तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून पण घेऊ शकता, पण जर तुम्हाला जास्त ब्रॉड नको असेल तर जेवढं इथं आहे तेवढंच तुम्ही घेतलं तरी चालणार आहे। किंवा जर तुम्हाला जास्त मोठा पॅच नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये 0.5 मायनस करून घेतलं तरी चालणार आहे। इथे आपण काय करूयात, इथे 3.5 आहे, सेम खाली आपण 3.5 घेऊयात। तर इथून मी 3.5 वरती एक मार्क देऊन घेतला आणि या बाजूने पण 3.5 ला एक डॉट पॉइंट देऊन घ्यायचा आणि हे आहे हे आपण जोडून घेऊया। आणि हे वरून पण या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे। ओके, तर हे जोडून घेतल्यानंतर आता हा शेप आपल्याला द्यायचा आतमधला, तो कसा द्यायचा, तर या पॉईंटपासून इथंपर्यंत आपल्याला किती मिळालेले आहेत ते बघायचं। ओके, जे पण मिळालेलं असेल त्याचा आपल्याला सेंटर पॉईंट करायचं आहे। सेंटर पॉईंट केल्यानंतर इथे सेंटरवरती एक पॉईंट देऊन घेतला। आता या सेंटर पॉईंटपासून आपल्याला ही कर्व शेप पट्टी आहे हिचा वापर करा, किंवा तुम्हाला जर हाताने शेप देणं प्रॉपर जमणार असेल तर तुम्ही हाताचाही वापर करू शकता। तर या पद्धतीने इथंपर्यंत आणि इथं हे आता पॉईंट बघायचे, हे किती आहे, 17चा आहे पॉईंट आपला, आणि हा आहे हा वरती या पद्धतीने। तर हा शेप झाला। यानंतर पट्टी पलटायची आहे आपल्याला आणि सेम या पद्धतीने इथे हा 70 नंबर आहे, हा इथे येईल आपल्या याच्याबरोबर, आणि हा पॉईंट इकडे आपल्याला सेट करायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला प्रॉपर सेम कर्व मिळणार आहे। तर बघा या पद्धतीने हा शेप ड्रॉ करून घेतला। समजा तुम्हाला असा शेप नको आहे, काहीसा या पद्धतीने असा शेप हवा असेल, कारण कस्टमरनी जो आपल्याला शेप दिलेला आहे तो या पद्धतीचा आहे। ओके, तर हा ओके, तर हा जो असा बाहेरून आणि हा असा खाली निमुळत आलेला आहे असा शेप आपल्याला घ्यायचा आहे। तर हा असा शेप आपल्याला आपल्या फॅब्रिकवरती कट करून घ्यायचा आहे। सेम मेजरमेंटमध्ये हे फॅब्रिक घेऊन हे पहा अस्तरवरती हा शेप मी ड्रॉ करून घेतलेला आहे, या पद्धतीने जसा आपल्याला शेप हवा आहे त्या प्रमाणात। ओके, तर हे या पद्धतीने मार्क करून घेतलं। आता काय करायचं आहे, आपल्याला हे कट करून घेतलं। आता मी इथे फक्त आतमध्ये लावून घेतलाय हा। आता ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, तर बघा हे व्यवस्थित इथे
ठेवून तुम्हाला दाखवते. हा व्यवस्थित एवढ्याच मेजरमेंटमध्ये हा पीस कट करून घेतलेला आहे. तर हा मी ते व्यवस्थित कट केला आणि हा जेवढा शेप मला हवा होता आतमधला तेवढं मी अंतर इथं या पद्धतीने मार्क करून घेतलं, कट करून घेतलं. ओके, आता हे कसं स्टिच करायचं ते आपण बघणार आहोत. तर कसं होतं की ज्यावेळेला या पद्धतीचा नेक आपण बनवतो त्यावेळेला या आणि या पोर्शनला इथे थोडा लूज पडल्यासारखा होतो. तर तो पोर्शन होऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथे थोडे थोडे टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर ते किती, फक्त एक एक लाईनचे एक एक सूतचे आपल्याला टक्स इथे देऊन घ्यायचे आहेत. आणि नंतर मेन फॅब्रिकवर आपल्याला हा गळा सेट करायचा आहे. आणि हे कुठे घ्यायचे आहेत, हा जो आपला कोना आलेला आहे या कोण्यामध्ये आपल्याला इथे टक्स घ्यायचे आहेत. तर हे मी या पद्धतीने इथे देऊन दाखवलं तुम्हाला. तर सेम याच बाजूला पण आपल्याला इथे हा पोर्शन याच्यावरती प्रेस करायचा, टॅप करायचा. टॅप केल्यानंतर हा जो इकडचा डॉट आहे तो इकडे उमटेल, इथे पण मार्क करून घ्यायचं आणि इथे आपल्याला छोटे छोटे टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर ते कसे द्यायचे ते आपण बघूयात. आता हे पहिला आपण आतमध्ये हा जो कॅनव्हास पेपर लावलेला आहे हा पण इतका लावलेला आहे की याच्या इकडे 1 ते 1.5 इंच राहिला पाहिजे. ओके, तर आता हा याच्याबरोबर आपण इथे कट करून घेऊया. तर बघा हा मी गळा कट करून घेतला. आता आपल्याला याला काय करायचं आहे, इथे 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 आणि इथे छोटे छोटे टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर हे टक्स आपल्याला कोणत्या बाजूला घ्यायचे आहेत, तर मी काय करते इथे नॉचेस देऊन घेते, कारण हे आपले टक्स आलेले आहेत या बाजूवरती. ओके, तर हे आपल्याला घ्यायचे आहेत आतल्या साईडला, जिकडे आपण कॅनव्हास पेपर लावलेला आहे त्या बाजूला. त्यामुळे मी इथे नॉचेस देऊन घेते आणि आपण बॅक साईडला जाऊन आपण याचे टक्स घेणार आहोत. तर हे मी नॉच देऊन घेतले. आता आपल्याला या बाजूला असं पलटायचं आहे. आता हे बरोबर नॉचेस आलेले आहेत, तर या नॉचेसवरती आपल्याला या पद्धतीने इथे टक्स घ्यायचे आहेत. तर हा मी एक टक्स कसा घ्यायचा तुम्हाला दाखवते. तर हे इथे असं पकडायचं आणि हा एवढा घ्यायचा आहे टक्स की इथे एक सूत आलं पाहिजे आणि इथे अगदी या पद्धतीने इकडे अगदी कट टू कट अगदी बारीक करत आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर मी इथे तुम्हाला पहिला मार्क करून दाखवते आपण कितीचा टक्स घेणार आहे ते. तर बघा हे जर इथे ठेवलं तर हे फक्त एक सूत आपल्याला इथे मार्क करायचं. इथून इकडे मी किती एक सूत मार्क केलं आणि हा टक्स आपल्याला इकडे घेताना या पद्धतीने घ्यायचा आहे. बघितलं या पद्धतीने. तर हा असा टक्स आपल्याला घ्यायचा की जेणेकरून हा बाहेर दिसलाही नाही पाहिजे आणि तिथल्या तिथे कापडही ते अंतर मॅनेज झालं पाहिजे. तर बघा मी इथून हा तर या पद्धतीने हा आपला टक्स देऊन झालेला आहे. जर तुम्ही या बाजूला बघितलं तर कुठेही इथे पण असा फुगा वगैरे निर्माण होणार नाही आणि या बाजूला इथे या पद्धतीने फॅब्रिक पण सेट होणार आहे. तर असाच आपल्याला या इथे इथे आणि इथे चारही कोण्यांमध्ये हे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत. तर मी हे टक्स देऊन घेते. आत्ता मी तुम्हाला जसा दाखवला तसाच हे सगळे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत. तर बघा हे मी चारही टक्स देऊन घेतले इथे इथे आणि आता ह्याचा या बाजूने लुक बघितला तर बघा आपला शेपसुद्धा सेम आहे आणि आता हा गळा आहे हा मध्ये असा उचलणार पण नाही. आता याला पूर्ण इस्त्री करून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवर आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे. तर बघा आता हे मेन फॅब्रिक आहे हा सरळचा भाग वर घेतला, त्याच्यावरती हा आपण कॅनव्हास पेपरवरती जो गळा अटॅच करून घेतला होता म्हणजे अस्तरवरती तर तो ठेवलेला आहे. अस्तरचा भाग खाली आहे, कॅनव्हास पेपर वरती आहे आणि आता इथे आपल्याला अर्धा इंचाची शिलाई देऊन हा गळा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ओके, तर मी इथे अर्धा इंचाची शिलाई देऊन घेते. आता हा पीस कट करून घेऊया आणि हा पोर्शन आतमध्ये टर्न करायचा. त्याच्या अगोदर इथे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. तर हे कट करून घेतलं आणि आता इथे आपल्याला हे नॉचेस द्यायचे आहेत शिलाईच्या याच्यापर्यंत. तर हा पोर्शन तर इथे नॉच देताना एक लक्षात ठेवायचं की शिलाईपर्यंत आपल्याला कट द्यायचा आहे, पण शिलाई कट नाही झाली पाहिजे, कारण हा जर तुम्ही अर्ध्यापर्यंतच कट दिला तर इथे व्यवस्थित टर्न होत नाही फॅब्रिक. ओके, तर याच्यासाठी आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर असे कट्स देऊन घ्यायचे आहेत.
हे तुम्ही या पद्धतीने देऊ शकता किंवा या पद्धतीने दिलात तरीही चालणार आहे. जसं तुम्हाला योग्य वाटणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ते हे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत, पण नॉचेस द्यायचे जरूर. ओके, तर हे या पद्धतीनं तर आतमध्ये एवढंच कापड ठेवलं, बाकीचं हे कापड आहे ते फॅब्रिक कट करून घेता आपल्याला याच्यावरती या फॅब्रिकवरती आपल्याला इथे प्रेस टिप देऊन घ्यायची आहे की जिथे या पद्धतीने आपला हा पोर्शन व्यवस्थित टर्न होईल. ओके, तर इथे या पद्धतीने बघा, जिथे कापड व्यवस्थित टर्न होत नाही असं वाटते तर तिथे तुम्ही आत जाऊन बघायचं आहे नॉचेस आपण दिलेले आहेत का, आणि जर दिले नसतील प्रॉपर तर तिथे नॉचेस देऊन घ्यायचे, कारण नॉचेस दिल्याशिवाय हा पोर्शन प्रॉपर पद्धतीने टर्न होणार नाही. तर हे नॉचेस देऊन आपण हा पोर्शन टर्न करून घेऊया. तर काय करायचं, हा अस्तरचा भाग पुढे घेतला आणि हा शिलाईचा जो भाग आहे तो पण पुढेच असला पाहिजे या पद्धतीने, आणि याच्यावरती इथे आपल्याला प्रेस टिप देऊन घ्यायची आहे अस्तरच्या भागावरती. ओके, तर या इथे मी पूर्ण भागाला प्रेस टिप देऊन घेते. आता हा पोर्शन आतमध्ये टर्न करायचा, व्यवस्थित टर्न करून घ्यायचा आणि इस्त्री करून घ्यायची आहे. फक्त इस्त्री केला तरीसुद्धा खूप छान असा लुक तयार होणार आहे, आणि एका पायाच्या मार्जिनची टीप दिला तरीसुद्धा चालणार आहे. इथे आपण प्रेस करून घेणारच आहोत, त्याचबरोबर टिप पण देऊन घेणार आहोत, आणि टिप दिल्यानंतर ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे. फिटिंगची रेग्युलर मेथड आहे त्यामुळे इथे मी ती दाखवणार नाही आहे. याच्यानंतर आपल्याला सेंटरला एक छोटीशी लटकन बनवलेली आहे, ही सुद्धा मी हातीच बनवून तयार केलेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि अशी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.